आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून स्पष्ट। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला। सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करताना विधान भवनात अजित पवारांची उपस्थिती, तर उमेदवारी अर्ज दाखल करताच काटेवाडीत जल्लोष। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते, मी इच्छुक होतो, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकीही इच्छुक होते, शेवटी पक्षाने चर्चेअंती निर्णय घेतला, मी नाराज नाहीये, छगन भुजबळांकडून स्पष्ट। पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ते टिकेल, इतर काही लोकांचा भरोसा नाहीये, ट्विट करत रोहित पवार यांचा अजित पवार गटाला टोला। भाजपच्या मतावर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार, संघ याला विरोध करणार का, संजय राऊतांचा सवाल। सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्याइतकी दादांकडे मतं नाहीयेत, राऊतांची टीका। पटेलांना मंत्री व्हायचंय, भुजबळांना राज्यसभेवर जायचंय, लवकरच अजित पवार गट आणि शिंदे गटात दुफळी माजेल, राऊतांचं भाकीत। मोदी शहांनी अहंकाराची सर्व मर्यादा ओलांडली, गेल्या 10 वर्षात भाजपच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याचं काम केलं, आता आरएसएसने फक्त बोलू नये, त्यांनी भूमिका घ्यावी, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि जर पराभव झाला तर अजित पवारांमुळे, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा आरएसएसला सवाल, लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं, महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, चव्हाणांचा सल्ला। मोठा भाऊ छोटा भाऊ काय ते ठरवा आणि जागा वाटप जाहीर करा, शरद पवार उद्धव ठाकरे कामाला लागलेत, तसा प्रचाराला सुरुवात तर करावी लागेल, भुजबळांचं महायुतीतील घटक पक्षांना आवाहन।